अगं काय होतं, मला एका वेळीनं एकच आवाज ऐकायला येतो. एक तर तुझा, नाहीतर या मिक्सरचा. अहो तुम्ही काय करता इथे? अगं काय करतं म्हणजे सागर संगीत जेवण करते. चटण्या, कोशिंबिरी, आंबट वरण, चांगली कोलंबी फ्राय करणार होते. नवरात्र आहे ना, तोंडावर ताबा ठेवायला पाहिजे जरा. अहो पण तुम्ही कशाला? मी करते, तुम्ही व्हा बाजूला. मी जेव्हा या घरात लग्न करून आले होते तेव्हा कोण होतं करायला? सगळं मीच एकटी करत होते. आता तरी सोयी सुविधा आहेत. मिक्सर आहे, कुकर आहे. आमच्या वेळी काय होतं, नुसता पाटा वरवंटा. आताला व्यायाम व्हायचा, व्यायाम. तू जा जा, मी करते. अहो तुम्ही थांबा, बघू हे सगळं मी करते. मी आहे ना घरात. मी घरात असताना तुम्ही असं स्वयंपाकघरात काम करणं माझ्या ए मनाला. वेडे, हे काही काम नाहीये. आणि स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचं हृदय असतं. ते चालू ठेवायचा प्रयत्न करते बाई मी, हो की नाही? ते बंद पडून कसं चालेल? एक काम कर, मी हा ठेचा वाटलेला आहे ना, हां. मला जरा ते भाकरीचं पीठ काढून दे. हो देते. आणि मी करते सगळं, राहू दे. अगं मी केलं काय, तू केलं काय, फरक पडतो का बाळा? सांग. नाही मी करते भाकरी. अगं मी केलं म्हणून बिघडलं कुठे? मी नाहीतरी नुसती घरात बसून असते. तेवढाच मला जरा विरंगुळा ग, हाताला जरा काम मिळतं. तुम्ही रागावलाय ना माझ्यावर? राग तुझ्या मनात आहे अलके, आणि तो जेवणातून सगळ्यांना कळलाय. राग नाही हो आई. राग नाही, दुःख असेल. पण जे काही आहे ना, ते जेवणात उतरले. तू काही दिवस विश्रांती घे, मी स्वयंपाकाचं बघीन. काही हरकत नाही. नाही नाही, तुम्ही नका करू. माझ्या आलंय सगळं लक्षात. चुकलंच माझं. मी करते, तुम्ही व्हा बाजूला. व्हा बघू. तू काय ऐकायची नाही, कर. ते फ्रीजमध्ये मी वाटण ठेवलंय ना, ते काढ आणि व्यवस्थित जेवण. हो हो, तुम्ही काळजी नका करू. हॅलो मनू, हां ताई बोल. तुझं आणि आमच्या आजींचं काही झालंय का? म्हणजे तुला का बोलवलं असेल आजींनी? मला नाही माहिती. त्यांनी बोलावलंय म्हणून मी जातीये. कदाचित माझ्याबद्दलच बोलायचं असेल, किंवा तुझ्याबद्दल काही बोलायचं नसेल ना? डोंट नो ग. विक्रांत जे बोलले ते खरंय की खोटं हे जाणून घ्यायचं असेल त्यांना. मे बी. मनू, तुमच्यात जे काही बोलणं होईल ते मला कळलंच पाहिजे, ओके? ठीक आहे आणि नीट विचार करून बोल आजींसमोर. ताई, काय? मी कधीच न विचार करता बोलत नाही, आणि मोठ्यांशी तर नाहीच नाही. नुसतं तेवढंच नाही म्हणू, सत्याचा पुतळा बनायची काहीही गरज नाहीये. ताई, मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरीच उत्तरं देणार आहे. ठेवू फोन? मनू,
पिंकी हे घे हे काय पत्र. पत्र कुणी दिलं? अरे आई हे घे हे काय पत्र. पत्र कोणी दिलं? आर्यन कोणी दिलं? नाही माहित. आर्यन आर्यन थांब इकडे. प्रिय अलका बहिणी, मी तुम्हाला जरी वहिनी म्हणत असले तरी तुम्ही मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात, कारण तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. मी तुमची धाकटी बहीण असल्यासारखी. मग यावेळी माझी चूक माफ का नाही करत वहिनी? मला माझी चूक मान्य आहे. या घरात आल्यापासून माझी प्रत्येक चूक तुम्ही पदरात घेतली. तुम्ही नेहमीच माझ्यावर आभाळ इतकी माया केली. तुम्ही इथे होतात म्हणून मला माहेरची कधीच जास्त आठवण आली नाही, कारण तिथलं प्रेम मला तुमच्याकडून मिळालं. तुम्ही असलात की मला निर्धास्त वाटतं. तुम्ही मला सांभाळून घ्याल ही खात्री वाटते. मला खूप सवय झाली हो त्याची. तुम्ही आजूबाजूला आहात आणि माझ्याशी बोलत नाही हे मला सहनच होत नाही वहिनी. मला तरी कुठे राहत ग तुझ्याशी बोलल्या वाचू. तू समोर आलीस ना की मला सगळे प्रसंग दिसायला लागतात. आपण केलेली धमाल आठवते. मोबाईल कसा वापरायचा हे तू मला शिकवलंस. मला ते कळायचं नाही पटकन, पण तुझी सहनशक्ती अफाट होती. न कंटाळता परत परत शिकवायचीस. बँकेत जायला सुरुवात केली ती तुझ्यामुळेच. आठवतं ना, सुरुवातीला बँकेत जाताना पाय लटपटायचे माझे. मग आत्ताच अशी का वागलीस ग? विक्रांची चूक झाली असेल, पण चुका सगळ्यांकडून होतात ना. आपलं माणूस म्हणून माफ करायचं असतं. तू जे केलंस त्यामुळे परकेपणा वाटायला लागलाय. हे सहन होत नाहीये. मला नकोय असं टेन्शन घाल. मला सगळं पुन्हा पूर्वीसारखं व्हायला हवंय. तू दिसलीस की तुझ्याशी गप्पा मारायच्या, हसायचंय, रुसायचंय, समजूत काढून. हा सगळा आपलेपणा मला परत हवाय. म्हणूनच तुला एक विनंती करतो. तुझ्याशी कोणीही बोलायचं नाही असं माईनं सांगितलंय. हेच ऐकायचं होतं मला. तू बोललास ते खूप बरं केलंस. नाही, एक घाव दोन तुकडे केले ना तर नावाची निर्मला नाही. अगं